मॉर्निंग फ्रेंड्स. फायनल अकाउंट्सच्या थिअरीच्या ॲडजस्टमेंटच्या फिफ्थ पार्टमध्ये मित्रांनो आपण आज बघणार आहोत ॲडजस्टमेंट्स, राहिलेले ॲडजस्टमेंट्स. आजच्या ज्या ॲडजस्टमेंट्स मित्रांनो आपण पाहणार आहोत या ॲक्च्युली बघायला गेलं तर टेक्निकली लॉजिकली अतिशय सोप्या आहेत. फक्त त्यातले जे शब्द आहेत ना, शब्द फार अवघड वाटतील तुम्हाला. तर शब्दांवर जाऊ नका, समजून घ्या, कन्सेप्टवर जा. लॉजिक एकदम सोपे आहे. तर आपण आता मित्रांनो बघणार आहोत ॲडजस्टमेंट नंबर 28. करेक्ट. ॲडजस्टमेंट नंबर 28 काय सांगितलेलं आहे त्यांनी पहा. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्स इन्क्लूड पर्सनल ट्रॅव्हलिंग ऑफ अ पार्टनर. मित्रांनो झालं असं, पार्टनर्सची पर्सनल ट्रॅव्हलिंग होती. आता पार्टनर्सची जर पर्सनल ट्रॅव्हलिंग असेल तर याचा अर्थ मित्रांनो आपण आपल्या बुक्स ऑफ अकाउंट मध्ये शो करताना ते कोणत्या नावाने शो करणार. तो ट्रॅव्हलिंग एक्सपेन्स असू दे का अजून कोणता इतर खर्च असू दे, तो त्याचा पर्सनल एक्सपेन्स आहे ना. म्हणजे आपण आपल्या भाषेत, अकाउंट्सच्या भाषेत त्याला ड्रॉइंग म्हणतो. पार्टनर्सचा कोणताही पर्सनल एक्सपेन्स हा आपण अकाउंट्स मध्ये कोणत्या नावाने शो करतो, ड्रॉइंग. आता तुमच्याकडनं चूक अशी झाली की तुम्ही ड्रॉइंग अकाउंटचा खर्च, ड्रॉइंगच्या नावाने दाखवायचा खर्च ट्रॅव्हलिंग एक्सपेन्स मध्ये इन्क्लूड करून ठेवला. म्हणजे तो तुम्ही ट्रॅव्हलिंग अकाउंटच्या नावाने शो केलेला आहे. मग ट्रॅव्हलिंग मधून म्हणजे जो चुकीचा खर्च ट्रॅव्हलिंग एक्सपेन्स मध्ये दाखवला गेलेला आहे तेवढा खर्च तुम्ही पहिल्यांदा काय कराल, ट्रॅव्हलिंग एक्सपेन्स मधून मित्रांनो काय कराल, मायनस. तर तुम्ही मित्रांनो पहिला एक्सपेन्स काय कराल मित्रांनो, ट्रॅव्हलिंग एक्सपेन्स मधून मायनस. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड, ट्रॅव्हलिंग एक्सपेन्स मधून मायनस. करेक्ट. आता याचा दुसरा इफेक्ट, हा झाला पहिला इफेक्ट, ट्रॅव्हलिंग एक्सपेन्स मधून तुम्ही मायनस केला. दुसरा इफेक्ट काय येईल मित्रांनो याचा, आता ड्रॉइंग आहे ना, मग ड्रॉइंगचा इफेक्ट काय येतो मित्रांनो, तुम्ही ड्रॉइंग लायबिलिटी साइडला, ड्रॉइंग मित्रांनो तुम्ही लायबिलिटी साइडला काय कराल, कॅपिटल मधून मायनस. ड्रॉइंगमुळे आपलं कॅपिटल काय होतं मित्रांनो, कमी होतं. सो त्याचा दुसरा इफेक्ट पुढे येईल की कॅपिटल मधून तुम्ही तेवढे पैसे काय कराल, मायनस. परत लक्षात घ्या, नेमकी इथे गंमत काय झाली की पार्टनरची पर्सनल काय म्हणतात ट्रॅव्हलिंग आहे ती तुम्ही ट्रॅव्हलिंग एक्सपेन्स नावाने शो केली. चुकीच आहे. पर्सनल ट्रॅव्हलिंग आपली ड्रॉइंग आहे म्हणून तिथून पहिले मायनस करा. आणि तो तुम्ही मित्रांनो चुकीच्या पद्धतीने ट्रॅव्हलिंग एक्सपेन्स मध्ये इन्क्लूड केलाय ना, मग तो ट्रॅव्हलिंग एक्सपेन्स मधून सुद्धा काय करा, मायनस करा. तर हे होते आपले ॲडजस्टमेंट नंबर 28 चे दोन इफेक्ट. आता पुढे आहे ॲडजस्टमेंट नंबर 29. आता इलेक्ट्रिसिटी अँड लाइटिंग included deposit paid to electric board. फ्रेंड्स पूर्ण ट्रान्झॅक्शन डोक्यावर गेलं असेल तुमच्या. काही टेन्शन घेऊ नका, एकदम सोपं आहे. याची ना पहिले कन्सेप्ट समजून घ्या. समजा मी मित्रांनो एखाद्या ठिकाणी नवीन फ्लॅट घेतला किंवा एखाद्या ठिकाणी नवीन शॉप घेतली, तर तुम्हाला माहिती आहे मला MSEBचं मीटर घ्यावं लागतं. ते मीटर ज्यावेळेस मित्रांनो मी घेतो त्यावेळेस मला MSEB कडे ना 10,000 20,000 अशी एक रक्कम डिपॉझिट म्हणून ठेवावी लागते. म्हणजे प्रोसिजर कशी असते, मी MSEB कडे ते 20,000 रुपये ठेवणार, त्यांच्याकडनं ते मीटर घेणार आणि ते मीटर मी माझ्या घरी लावणार. जेवढे दिवस मी त्या घरात राहतो तेवढे दिवस ते मीटर चालू राहतं आणि त्याचं दर महिन्याला मला लाईट बिल येतं, ज्याला आपण इलेक्ट्रिसिटी आणि लाईटिंग म्हणतो. म्हणजे इलेक्ट्रिसिटी अँड लाइटिंगचं दर महिन्याला मला जे बिल येतं तो माझा खर्च झाला. आता उद्या समजा मी तो फ्लॅट सोडून चाललो, तर मित्रांनो मी काय करणार, ते जे मीटर आहे ना ते मीटर मी परत MSEB वाल्यांना देऊन टाकणार. मी MSEB वाल्यांना सांगणार मी फ्लॅट सोडून चाललोय, मी त्यांचा ते मीटर देऊन टाकेल आणि माझे जे डिपॉझिटचे 10,000 20,000 मी त्यांच्याकडे ठेवलेले आहेत ते मी त्यांच्याकडनं परत घेऊन टाकेल. मग माझ्यानंतर ज्याला मित्रांनो तिथे राहायचं असेल तो ते परत मीटर घेऊन येईल. पण तुमची एक गोष्ट लक्षात आली, मी काय केलं, मी ते माझे जे 10-20,000 रुपये तिथे ठेवलेले होते ते डिपॉझिट म्हणून ठेवले. जेव्हा मी ते मीटर परत देतो तेव्हा ते डिपॉझिटचे पैसे मला परत मिळतात. म्हणजे थोडक्यात मी कोणाला तरी पैसे जसे उसने देतो की बाबा 5-10 वर्षांनी ते पैसे मला परत दे, तसे हे पैसे मी MSEB कंपनीला उसने दिले डिपॉझिटचे. ज्यावेळेस मी तुमचं मीटर तुम्हाला देऊन टाकेल त्यावेळेस माझे 20,000 मी परत घेऊन टाकेल. म्हणजे डिपॉझिट
जे आहे MSCBचा, हा आपला एक्सपेन्स नाही आहे. ते पैसे आपल्याला परत मिळणार आहेत ज्यावेळेस आपण मीटर परत करणार आहोत. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर डिपॉझिट ऑफ MSCB ही आपली ऍसेट आहे, कारण ते पैसे आपल्याला परत मिळणारे असतात. म्हणजे मित्रांनो त्याचा सेकंड इफेक्ट पुढे येईल बॅलन्स शीटच्या ऍसेट साईड, कारण ते पैसे तुमचे येणार. पण तुम्ही काय केलं चूक, बॅलन्स शीटच्या ऍसेट साईडला ते शो न करता तुम्ही चुकून ते पैसे काय केले, इलेक्ट्रिसिटी अँड लाइटिंग मध्ये मित्रांनो इन्क्लूड करून ठेवले. बरोबर आहे. आता इलेक्ट्रिसिटी अँड लाइटिंग तुम्ही पुढे इनडायरेक्ट एक्सपेन्स म्हणून कुठे शो करता, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. तुम्ही मित्रांनो पहिला इफेक्ट काय कराल, इलेक्ट्रिसिटी अँड लाइटिंग मधून मित्रांनो तेवढे पैसे मायनस कराल, कारण तो तुमचा खर्च नाहीये. इथे आपण मित्रांनो दर महिन्याला येणारा लाईट बिल दाखवतो आणि डिपॉझिटचे पैसे आपला खर्च नाहीये, म्हणून पहिला एक्सपेन्स याच्यातनं मायनस करा. आणि दुसरा ते पैसे आपल्याला येणं आहे, रिसिवेबल आहेत भविष्यातील, तरी ते आपल्याला परत मिळणार आहे. दुसरा इफेक्ट होईल बॅलन्स शीटच्या ऍसेट साईड. ठीक आहे. नेक्स्ट ऍडजस्टमेंट आहे मित्रांनो आपली गुड्स सप्लाइड टू पार्टनर इन्क्लुडेड इन डेटर्स. पार्टनर्सला तुम्ही गुड्स सप्लाय केले. आता मित्रांनो तुम्ही मला सांगा, तुम्ही पार्टनर्सला गुड्स सप्लाय केले तर याचा अर्थ काय झाला, तुमच्या बिझनेस मधून गुड्स पार्टनरला गेलेले आहेत. याचा अर्थ हे कोणतं ट्रान्झॅक्शन झालं, हे ड्रॉइंगचं ट्रान्झॅक्शन झालं. म्हणजे हे पैसे तुम्ही काय करायला पाहिजे होते, ड्रॉइंग म्हणून कॅपिटल मधनं मायनस करायला पाहिजे. बरोबर आहे. कॅपिटल मधून मायनस ड्रॉइंग, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईड. तुम्ही पार्टनर्सला गुड्स सप्लाय केले तर याचा अर्थ पार्टनरचा पर्सनल एक्सपेन्स तुमच्या बिझनेस मधून गेला ना, म्हणजे ही त्या पार्टनरची काय झाली ड्रॉइंग. तर तुम्ही त्याचा इफेक्ट काय करायला पाहिजे होता, बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला कॅपिटल मधून मायनस करायला पाहिजे होता. तुम्ही चुकून हे पैसे कॅपिटल मधून मायनस करायच्या ऐवजी डेटर्स मध्ये इन्क्लूड करून ठेवले. म्हणजे तुम्ही मित्रांनो पार्टनरची एंट्री डेटर्स म्हणून केली. चुकीचं आहे. पार्टनर हा बिझनेसचा डेटर नाहीये. तुम्ही हे पैसे चुकून डेटर्स मध्ये मित्रांनो इन्क्लूड केलेले आहेत ना, काय करा, सिंपल आहे, डेटर्स मधून तेवढे पैसे काय करा, मायनस करा. म्हणजे त्याचा पहिला इफेक्ट पुढे जाईल, डेटर्स मध्ये चुकीची अमाऊंट इन्क्लूड झालेली आहे, बॅलन्स शीटच्या ऍसेट साईडला डेटर्स मधून मायनस करा. हा झाला पहिला इफेक्ट. आणि इथून मायनस केलेली अमाऊंट नंतर बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला कॅपिटल मधून मायनस करा. करेक्ट. म्हणजे याचा अर्थ काय झाला, डेटर्स मध्ये चुकीचं आहे म्हणून तिथून मायनस, आणि त्याचा करेक्ट इफेक्ट द्या कॅपिटल मधून मायनस. ठीक आहे फ्रेंड्स. 31st नंबरची जी ऍडजस्टमेंट आहे ती आहे डेफर्ड एक्सपेन्सेस ऑफ ऍडव्हर्टाइजमेंट पेड फॉर 5 years. ठीक आहे मित्रांनो, डेफर्ड एक्सपेन्सेसचा सोप्या भाषेमध्ये अर्थ सांगायचा झाला तर प्रीपेड एक्सपेन्स आहे. आता त्यांनी एक्झाम्पल दिले ऍडव्हर्टाइजमेंट फॉर 5 years, हिडन ऍडजस्टमेंट आहे. तर तुम्ही मित्रांनो मला सांगा प्रीपेडचा इफेक्ट तुम्ही काय द्या मित्रांनो. ठीक आहे. प्रीपेडचा एक्सपेन्स, प्रीपेड एक्सपेन्सेसचा रेग्युलर इफेक्ट, प्रीपेडचा एक्सपेन्स मधून तेवढ्या अमाऊंट काय करा मायनस, आणि सेकंड इफेक्ट बॅलन्स शीट मध्ये प्रीपेड एक्सपेन्स नावाने मित्रांनो त्याचा सेकंड इफेक्ट द्यायचा. तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल असेल ना मित्रांनो, तर तुम्ही लक्षात घ्या की ऍडजस्टमेंट त्याच आहेत पण ना शब्द वेगवेगळे फिरवून गेलेले. उदाहरणार्थ प्रीपेड हा खर्च आपल्याला माहिती आहे. मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं स्टॉक ऑफ स्टेटमेंट, म्हणजे प्रीपेडचं स्टॉक नावाने मित्रांनो ऍडजस्टमेंट दिली. आता पण तीच ऍडजस्टमेंट आहे, पण कसं डेफर्ड एक्सपेंडिचर नावाने दिली. म्हणजे तुम्ही समजून घ्या की ऍडजस्टमेंट रेग्युलर आहेत, पण समजून घेण्यामध्ये मित्रांनो त्यांनी शब्द फिरवून आपल्याला कन्फ्यूज केलेला आहे. आणि लास्ट ऍडजस्टमेंट आहे रेव्हेन्यू रिसिट्स इन्क्लुडेड इन कॅपिटल रिसिट्स. फॉर एक्झाम्पल सेल ऑफ ट्रेडिंग अकाउंट गुड्स इन्क्लुडेड सेल ऑफ फर्निचर. मित्रांनो ही ऍडजस्टमेंट आहे ना, तुम्हाला मी सांगतो अशी एक्सप्लेन करण्यापेक्षा आहे ना प्रॉब्लेम मध्ये घेतलेली जास्त लवकर समजेल. मी आता एक्सप्लेन करायचा प्रयत्न करतो, पण तरी थोडंसं कन्फ्युजन होईल तुमचं, पण हरकत नाही की ज्यावेळेस प्रॉब्लेम मध्ये येईल ना तेव्हा तुम्हाला एकदम इझिली समजेल. तर या ऍडजस्टमेंटचा सोप्या भाषेत अर्थ सांगतो मी तुम्हाला. सोप्या भाषेत याचा अर्थ असा आहे, तुम्ही एखादी ऍसेट विकली, ऍसेट विकून येणारा जो पैसा आहे तो मित्रांनो तुम्ही कशात दाखवायला पाहिजे. एखादी ऍसेट विकली तर तुम्ही काय करायला पाहिजे, आता
आता समजा मी फर्निचर विकलं किंवा मी एखादी मशिनरी विकली, जेवढ्या अमाऊंटचं फर्निचर किंवा जेवढ्या अमाऊंटची काय म्हणतात मशिनरी मी विकलेली तेवढी अमाऊंट मी काय करायला पाहिजे, ॲसेटच्या किमतीमधनं मायनस करायला पाहिजे. तर त्यांनी फिक्स्ड ॲसेटचा जो सेल आहे तो फिक्स्ड ॲसेटच्या नावाने न दाखवता सेल्स नावाने दाखवतात. आपण जेव्हा बोलतो की मी गुड्स सेल केले तेव्हा ते सेल्स कोणते असतात, गुड्स सेल केल्याची ती एंट्री असते. पण त्यांनी मित्रांनो ॲसेटचा सेल सुद्धा काय केलेला आहे, सेल्सच्या अकाउंटमध्ये शो केलेला आहे. ठीक आहे. तर आता एक प्रॅक्टिकल बघा. समजा आपल्याकडे फर्निचर आहे 10 लाख रुपयांचं, करेक्ट, आणि आपली सेल्सची फिगर आहे 50 लाख रुपये. किती? 50 लाख रुपये. आता झालं असं की तुम्ही 2 लाखाचं फर्निचर विकलं. कितीचं फर्निचर विकलं? 2 लाख रुपयांचं. तर तुम्ही एंट्री काय करणार मित्रांनो? ठीक आहे, की तुमची कॅश आली, कॅश अकाउंट डेबिट टू फर्निचर अकाउंट, कॅश आली फर्निचर गेलं, ही तुमची एंट्री आहे. चुकून मित्रांनो तुम्ही काय एंट्री करून ठेवली, कॅश आली आणि गुड्स गेले, कॅश अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. जेव्हा तुम्ही मित्रांनो सेल्स बोलता ना तेव्हा ते सेल्स कंपल्सरी कोणते सेल्स असतात, गुड्सचे सेल्स असतात. आता इथे प्रॉब्लेम हाच झालेला आहे की तुम्ही फर्निचर विकलं, कॅश टू फर्निचर, चुकून ते फर्निचर विकल्याचे 2 लाख रुपये तुम्ही कशामध्ये दाखवून ठेवले, सेल्स मध्ये दाखवून ठेवले. करेक्ट. म्हणजे आता मला सांगा की 2 लाखाचं फर्निचर विकलं तर तुमचं आता फर्निचर किती रुपयांचं राहिलं? किती? 8 लाख रुपये. याचा अर्थ काय झाला मित्रांनो, फर्निचर विकल्याचे 2 लाख रुपये फर्निचर मधून मायनस करायला पाहिजे. म्हणजे फर्निचर मधून मायनस केले, 8 लाख रुपये राहिले. आणि हे जे 2 लाख रुपये तुम्ही इकडून मायनस केलेले आहेत हे चुकून तुम्ही मित्रांनो सेल्स मधच्या नावाने दाखवलेले आहेत नाही हे. म्हणजे सेल्स मध्ये ते 2 लाख रुपये काय होत आहेत, चुकीचे दिसत आहेत. म्हणजे तुम्ही काय करा, सेल्स मधून तेवढे फर्निचरचे पैसे विकल्याचे काय करा, मायनस करा. म्हणजे आता तुमचा सेल्स किती राहील, 48. म्हणजे थोडक्यात तुमच्या लक्षात आलं का, तुम्ही फर्निचर झालं, मशीन झालं, एखादं व्हेकल झालं, या ॲसेट विकता. जर तुम्ही त्या ॲसेट विकताय तर त्याची अमाऊंट त्या ॲसेट मधूनच काय व्हायला पाहिजे, मायनस व्हायला पाहिजे. तुम्ही चुकून ती विकलेली ॲसेट सेल्स मध्ये दाखवून ठेवली. म्हणजे तुमचा पहिला इफेक्ट जाईल ट्रेडिंगच्या क्रेडिटला सेल्स मधून मायनस, आणि तुमचा दुसरा इफेक्ट जाईल जी ॲसेट विकली त्या ॲसेट मधून मायनस. अशा रीतीने मित्रांनो आपण ॲडजस्टमेंट्स सगळ्या टोटल 5 पार्टमध्ये संपवलेले आहेत. ॲडजस्टमेंट्स रिपीटेडली पहा. काही डाऊट असेल तर मला कॉल करा मित्रांनो. 8380092791 नंबर आता पाठ झाला असेल. ठीक आहे, लवकरच भेटू अशी अपेक्षा करूया. कोरोना